श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 151 ते 160. चला बघूया. तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदी आदिक, हा काशीपती देख महाबाहू. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत त्या युद्धभूमीवर द्रुपद, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते. हा वीर्यशाली काशी राजा पहा. तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितो, दृष्टदैम्नो नृपनाथू शिखंडीहान. तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य, सातकी, राजश्रेष्ठ दृष्टद्युम्न व शिखंडी याप्रमाणे सर्वजण त्या ठिकाणी होते. विराटादी नृपवर जे सैनिक मुख्यवीर, तीही नाना शंख निरंतर अस्फुरिले. विराटाधिक मोठे मोठे राजे जे महत्त्वाचे शूर सैनिक होते त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला. तेने महाघोष निर्घाते, शेष कुर्म अवचित्ते, गजबोजोनी भुबाराते सांडू पाहती. त्या मोठ्या घोषांच्या दणक्याने शेष व कुर्म हे एकदम गोंधळून गेले आणि आपण धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून देण्याच्या बेतात आले. अरे बापरे. तेथ तिनी लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत कैलास वेरी. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू व मंदार पर्वतासारखे पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या गेल्या. पृथ्वी तळ उलथू पाहात, आकाश असे आसुडत, तेथ सडा होत नक्षत्रांचा. जमीन उलथते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्राचा सडाच पडतो की काय असं वाटू लागलं. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळा वादी झाली, ऐसी एक टाळी पिटली सत्यलोकी. सृष्टी चालली रे चालली, देवांना निराधार स्थिती आली, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. दिहाची दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारू झाला तिन्ही लोकी. दिवसाचा सूर्य थांबला आणि या ठिकाणी प्रलय काल सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात म्हणजे कोणत्या कोणत्या स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकात हाहाकार उडाला. ते देखोनी आदिपुरुष विस्मृतू, म्हणे जने होय पा अंतू, मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो. तो पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात म्हणाला, न जाणो सृष्टीचा अंत होईल, तो चुकवावा म्हणून मग त्याने विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. म्हणून विश्व सावरले, एरवी युगात होते उडवले, जे महाशंका स्फुरिले कृष्णादिकी. त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगांत होण्याची वेळ आली असती, असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहेत.